किती आहे साईज? 40 डायरेक्ट 40 वर गेलास? 40 वर आहे मग डायरेक्ट 40 साईज आहे. मला. हा का बात करतो? कसं घेतलंय खालून? हा मी खालून पाय लावलं आणि तिथं 40 पडलं माझं. डायरेक्ट 40. हा हे 40 आहे. बघितला का? काय बघितला? बघितलं का त्याची साईज 40 हे आहे. हे बाबा नाही मम्मी नाही नाही मग? तू हे वय 1 आहे 2 आहे 0. 18280. हा 40 नाही 120 साईज आहे काय डायरेक्ट? माझं काय बोलताय? ए बाबा किती आहे? किती आहे दादू? मम्मी हे किती आहे? हे किती आहे? बापरे लय साईज आहे. तू तर लय मोठा झाला. 34 काय आणि तिथं 40 होता 40 तिथं 40 होता. काय झालं? हा खरं नाही ना? मला तू बस आता नाही. सम्राटची साईज बघा केवढी आहे. एवढी माझी सम्राट मोठा झालेला आहे. हे पण एवढी 1 2 0 0 1 2 0 साईज त्याची 1 2 0. पप्पाचा मम्मी 5 किलो असेल 5 किलो 1 2 0 साईज आहे त्याची 1 2 0. 5 किलो असेल पप्पाचा आहे ना? पप्पाचा 5 किलो असेल 5 5 किलो आहे पप्पाची. हा ना? पप्पाची 5 किलो साईज आहे त्याच्या आणि त्याची 1 2 0 साईज आहे. मम्मी माझं लय असतो ना. तुझा लय असतो का? माझं लय असतो. लय म्हणजे लय असतो का? हा. बर इकडं एवढा एवढा तुला आम्हाला याच्यासाठी लागतो. पण इथं मायनवऱ्याच्या हाईट पुरत नाही. एवढ्यापर्यंत होतं ना मम्मी? एवढ्यापर्यंत होतं ना? मम्मी मी कधी तर शिकलेला आहे 50 पर्यंत आहे. असं आहे का? हा दिसलं मला. माहिती पडलं. माहित पडलं तुला? हा ओके. अजून काय? 50 पर्यंत. अजून काय? आणि पप्पाचं 50 आहे. माझं 200 आहे. हा ना? जा ते बॉटल भर डबा 1 भर. आणि 2 आणि 0. बॉटल डबा भर. उशीर झालाय. जा लवकर. इथं बघा काय विषय चाललाय. हे आमचं कूलर आहे. तसा क्रॉस केला त्याच्यातलं बाहेर पडेल ना ते. ते कूलर बंद झालेलं. आयुष्यपत पाणी आहे खाली. पाणी जर गेलं ना बाई. आता बघा इकडे हाईटचा विषय बोलायला लागली तर लगेच स्टूलच्या खाली उतरले. थांब रे. हे थांब रे. त्यांना चेंज दाब रे दाब. घे चल आता. गुड्डू घ्यायला एक काम धडा. पाणी कमी करा ना त्याच्यातलं थोडस. थांब जरा. थांबा 2 मिनिटं. काठी कुठे गेली? खरंच निघणार आहे दादा. अरे निघा. काठी छोटी रे ती. बघा यांचा काय विषय चाललाय. त्याच्यामध्ये जो पाईप असतो तो अडकलेला आहे. म्हणजे जो पाण्याचं हे वरती घेतो तो पाईप. थांबा तुम्ही पडचाल खाली. इकडं बघा. इथं अरे अरे तू तुटता रे. बस आला का? शेवटून दादाला वाकायला लावलं एवढं. काय करू आता? आणि हे येते बघा स्टूल बघा. तरी बी बघा. तुझा काय उतारा खाली. उतारा खाली. उतारा खाली. लावा. या साईडला आहे ते. उलट आहे का? इकडे फिरवतो. हा उलट आहे. लावा पहिले. आधी क्लिप बिप नाही त्याला. असंच होतं ते बिनायचं. थांब ना. उचलू का थोडं वरती? आणि वरून चल. किती दिवसापासून बंद होतं. जर ते नाही व्यवस्थित लागलं भाई. इथून नाही लागलं. इथून लावा.
तिकडून बी नाही लागले दादाकडून. आयटीआय काय फक्त काय कोणी आयटीआय नाही केला मी नाही केला आयटीआय. त्यांनी नाही केलंय, तुम्ही ITI केलंय. भात खायला जात होता. तुम्ही काय खाल्लं? नाही मी हे खोलून बघा आधी पाणी भरत नाही का चालू करा. हे फॅनला लागेल रे वरती. नाही फॅन तिकडे हो इकडे ढकलू नका. आयटीआय केले आणि बंद करून चालू करतात. चालू मध्ये काम करायचं रे. झालं चालू ना. पिन बी बघा आता, पिन पण बघा त्या पण. आता याला काय झालं? स्विंग ऑफ बीप काय काय लो हाय बरोबर आहे. चालू बापरे तो बंदच पडला. चालू तो होता. खोलायच्या आधी ऍटली चालू तो होता. खोलल्याच्या इथे चालू होता. डायरेक्ट बंद करून टाकला. किती दिवसापासून बंद होता आणि बोललो त्यांना जरा खोलून बघा. नाही पूर्ण काढून तो खोलताना चालू झालता पण आता परत कनेक्शन असं ते पूर्ण काढा, पूर्ण काढून लावून पिन लावा. लावा. हा फक्त पिन लावा. काय चाललं हा तुटला पण आता होतं ना चालू. मग हे वरचं काढून टाका तेव्हा चालू होतं ते. वरचं काय आणि मग पाणी कसं घेशील? पाण्याने थंड कसं वरून होणार? टाकायचं. त्यांना ओलं करायचं का फक्त? आयटीआय उगाच केलंय का? ITI बाहेर. उगाच खाटखट आवाज येतो. हा बाई माझ्या अंगावर बी चिंगी उडायची. पिनचाच प्रॉब्लेम वाटतोय मला. पिनचा प्रॉब्लेम वाटतोय, पिनचा. चाल बटन बंद आहे. पंखा फिरल. पुढं बटन बंद रे. बटन बंद नाहीये बोललो मी. पंखा फिरल बोट नाही घालू. ITI केले ना, डबल ऐकायला तुम्ही. काढलं टेस्टर ऑन रे. टेस्टर झालो. चला आता आमच्या याची सगळी काशी झाली आहे पूर्ण. कूलरची पूर्णतः काशी केलेली आहे. कोणता दादा? कोणत्या दादाने आणलं? मग त्याचं नाव काय? त्याचं नाव काय? मम्मीची ए बघ सुसारखा असं ना असतो ना येल्लो असं. हे असं टाकलंय. तू मुतला नव्हता का त्या दिवशी त्याच्यामध्ये? विचार रात्री काय करू. अरे इकडे नको तू बोलू. इकडे. नको. आणि तू इकडे मम्मी इकडे बघ ना तू मी क्लासला अभ्यास करू. इकडे मम्मी. नको हे बघ इकडे नको बघ ना कसं हे असं आणि असं नको सारखं. म्हणायचं. दादा काय बिघडलं आता? काय बिघडलं रे? हा काय बिघडलं? आमच्या 14 एप्रिलची माझा आवाज येणार नाही कारण की मी हवाई जहाजमध्ये बसलेली आहे. आमच्या 14 एप्रिलची जी शॉपिंग आहे ती काही संपत नाही आहे आणि परत काय ना काहीतरी गोष्टी राहिल्यात आणि थोड्या याच्यासाठी आता आमच्या मार्केटमध्ये तर आम्ही आज परत आमच्या मार्केटला आलो आहे शॉपिंग करायला. या बाईची शॉपिंग राहिली आहे, त्या बाईची राहिलेली आहे आणि माझं म्हणजे माझी पण आहे. मला माझं सम्राटला एक शर्ट घ्यायचं बस. ते झालं की मग जाऊ आम्ही. परत काय राहिलं तर परत उद्या येऊ. पण परवा नाही भेटणार यायला आहे ना. परवापासून बंद होऊन जाईल. परवापासून मग यायला नाही भेटणार. सो आता पोचलेलो आहे आम्ही इकडे. बघू शकता आम्ही इकडं शॉपिंगला आलेलो आहे. पोरगा बघा कशात बसले. पोरगा बरं वाटतं का भाऊ? बरं वाटतं? बरं आहे ना? हा कोणत्या गाडीत बसलाय? हा मजा येते त्याला. सम्राट दादाला नाही बसवलं रे. तर आता आम्ही शॉपिंग करून आलोय. आमची शॉपिंग दाखवते मी तुम्हाला. इकडे बघा हा गट्टूचा टी शर्ट घेतलाय. म्हणजे ऑलरेडी कपडे घेतलेले त्याला आणि अजून टी शर्ट घेतलाय. घालून बघ ना त्याला. हा घालून बघ. काढशील ना. हा गट्टूला घेतला आणि सम्राटला घेतलेलं दाखवते मी तुम्हाला. ही पॅन्ट
तुझ्या हसून गट्टू इकडं बघ. हे बघा गट्टूचा टी शर्ट सम्राट दादाला पण आणलाय बी, इथे आणलाय. हा इथे जरा वेगळी प्रिंट दाखवा. कलर वाली कलर मध्ये कलर मध्ये छोट्या याच्यात नव्हती ना अशी. हा असं छोट याच्यामध्ये पाहिजे होतं. पाठीमागून प्लेन आहे. कलर आणि काय घेतलंय पॅन्ट घेतली त्याला. आता ही पॅन्ट आली तर ठीक आहे. बाकी आम्ही हे घेतले सेम सेम. त्याला बांगड्या हे करायला जाऊ. ट्रेंडिंग चालू आहे खरं म्हणजे हे नवऱ्याने किंवा बॉयफ्रेंडने द्यायचं असतं. पण आम्ही आमचं स्वतःच घेतलं कारण की आम्हाला द्यायला कोण नाही. आमचे नवऱ्यांना सांगून बी फायदा नाही आहे म्हणून हे आम्हाला स्वतःच घ्यावं लागतं. त्याच्यामुळे आम्ही स्वतःच. काय झालं म्हणजे तुम्ही लोक काय कामाचे काय घेतो तुम्ही स्वतःहून असं कधी काय आणलंय का की बाबा माया इंस्टाग्रामला यायला ट्रेंडिंग बघतोय बरं म्हणजे आम्ही स्वतःहून घ्यायला जातो म्हणून ना. कोणी म्हणजे घेऊन देणं नवऱ्याने आणि आपण स्वतः घेण्याच्यामध्ये लय फरक असतो. ते एक प्रेमाने दिलेल्या गोष्टी म्हणजे ते आपण जपून ठेवतो ना. हे काय डेली आपण नेहमीच घेतो. मायने पण घेतले मयुरीने पण घेतले. मयुरी गेली घरी. मयुरी तिकडनंच रोडावरनं गेली. आम्ही रोडावरती आलो तर ती इकडूनच गेली. मग मायने ओढणी घेतली. व्हाईट ड्रेसवरती ओढणी हवी होती. तो शॉपिंग आणि हे पोराने अशा गाड्या घेतल्यात. अरे नाहीये गाड्या तिथं घालून बघितलेलंच ना. मग येतं तर आहे थोडस फिट आणि ढिला होऊ शकतं. 2 आठ पाहिजे पण ठीक आहे परफेक्ट आहे ना. होईल काढायचं आहे का. तर मागच्या वर्षी तर मला काही जमलं नाही कारण की स्टार्टिंग होतं माझं ब्लॉगिंगचं. मला एवढं समजत नव्हतं पण आता ब्लॉगिंग आपण प्रॉपर करू. तर ब्लॉगिंगचा विषय निघाला तर मला एक गोष्ट अशी सांगायची आहे तुम्हाला की मी ब्लॉग शूट करते म्हणजे माझ्या फॅमिलीचा माझा किंवा इतर लोकांचा. तर माझ्या ब्लॉगिंगमध्ये कसं होतं मी आता भरपूर ब्लॉग मी असे बाहेरचे शूट केले जसं की रंगपंचमीचे ब्लॉग टाकलेला आहे. परत काय कार्यक्रम झाला आता माता रमाई यांचं आम्ही हळदी कुंकाचा कार्यक्रम ठेवला तो ब्लॉग टाकला. बट मी तेव्हा ब्लॉग मला जास्त शूट नाही करता आला. माझे मिस्टर आजारी होते त्याच्यामुळे मला ब्लॉग नाही शूट करता आला. पण त्याच्या आधी बौद्ध पौर्णिमा वगैरे असे जे ब्लॉग आहेत छोटे छोटे ते मी काढलेले होते. पण आता असं याच्यामध्ये काय झालेलं माहिती आहे का आमच्या इकडे काही लोकांना असं वाटतं की मी ब्लॉगिंग करायला खाली येते किंवा मी ब्लॉग करते. आम्ही सगळे एवढे कामधंदे करतो आणि ही ब्लॉग काढते आणि ही ब्लॉग काढून हे होते. म्हणजे मी तुम्हाला आमच्या इथल्या जे जळवणूक लोक आहेत जे ठराविक जे लोक आहेत त्यांच्याबद्दल तुम्हाला सांगते मी. जी एकदम घाण अल्ट्रा लेवलची बी शिवी दिली ना तरी पण त्यांना याला काही फरक पडणार नाही अशी शिवी जरी दिली तरी. असे काही लोक आमच्या इकडे आहेत ज्यांना माझ्या ब्लॉगिंगचा प्रॉब्लेम होतो आणि त्यांना असं वाटतं की म्हणजे मी ब्लॉग करते व्हिडिओ वगैरे काढते ह्या सगळ्या काही गोष्टी करते तर त्यांना असं वाटतं की हिचं काम होतं ना मग हिने कशाला ब्लॉगिंग काढायची काय गरज आहे. हिचं काम मला लागलं. अरे ब्लॉगिंग काढते तर मी माझ्या स्वतःचं ब्लॉगिंग काढते. तुमचे जे उंदरावाणी आणि चुचुत्रेवाणी तोंड नाही घेते मी ब्लॉगिंगमध्ये. मला माहिती कोणाचे तोंड घ्यायचे. माझा ब्लॉग आहे तर मी फक्त माझी शूटिंग येणार. माझ्यासोबत जे आहेत माझे फ्रेंड सर्कल माझे मिस्टर माझ्या घरातलं माझा परिवार मी त्या लोकांचं घेणार किंवा मी नाचत असेल किंवा मी जिथे असणार तिथे माझा कॅमेरा ऑन असेल. तुम्हाला जर प्रॉब्लेम होत असेल ब्लॉगिंगचा की नाही यायचं तर तुमचं जे काळं तोंड आहे ते काळं तोंड तुम्ही बाजूला घ्या. तुमचं जे तोंड याच्यावानी दिसतं तुम्हाला वाटतं तुम्ही लय सुंदर दिसता ब्लॉगिंगमध्ये आल्यावरती तुम्हाला लईच लोक हे करता म्हणजे आम्ही लय मोठे हे तुम्हाला प्रॉब्लेम होतो ब्लॉगिंगचा तर तुम्ही येऊ नका ब्लॉगिंगमध्ये. राहिला दुसरा प्रश्न ब्लॉगिंगचा तर आम्ही पण वर्गणी देतो. जयंती काय त्यांच्या एकट्या बापाची नाही आहे सगळ्यांच्या बापाची जयंती आहे. 14 एप्रिल म्हणजे आपले
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सगळ्या लोकांनी सेलिब्रेट केलं पाहिजे. सो त्याच्यामुळे मला असं कोणी म्हणू शकत नाही की बाबा व्लॉगिंगसाठी खाली येते किंवा कशासाठी खाली येते किंवा व्लॉगिंग शूट तिचं ते करणार मी व्लॉग शूट. मला दाखवायचं आहे माझ्या फॅमिलीला दाखवायचं, इन्स्टा फॅमिलीला दाखवायचं, यूट्यूबच्या फॅमिलीला दाखवायचं की आमच्या इथं सेलिब्रेट कसं होतं बाबा, कसं आम्ही थोडक्यापासून स्टार्ट करतो. ह्याच्यामध्ये आमच्या इथले जे काही लोक आहेत ना ठराविक, त्यांना खूप अशी जळण होते की मी व्लॉगिंगसाठी येते. मला नाही माहीत त्यांचं कुठं दुखतं येते, पण जे काय दुखत असेल ना तर माझं असं मत आहे की त्यांनी तिथं काहीतरी मलमपट्टी करावी किंवा काही अशा गोष्टी त्यांनी हे करावे. नाही तर मग त्यांची जी जळवणूक आहे ती कंटिन्यू चालू ठेवायची. मला याच्याने काही फरक पडणार नाही. झाला विषय. तुम्हाला जर नसन पटत तर माझ्या आजूबाजूला उभे राहू नका, जेणेकरून तुम्ही ब्लॉगमध्ये येणार नाही. तुमचं जे काळं थोबडं आहे ते बाजूला घेऊन जा. आणि हे मी त्यांना सांगते जे आमच्या इथे ज्यांना ब्लॉगिंगमध्ये इश्यू होतो, हे त्या लोकांसाठी ब्लॉग आहे. बाकी माझ्या यूट्यूब फॅमिलीला मला सगळ्यांना माझे इथे 14 एप्रिल कशी होते, काय होते ती सगळी मला दाखवायची आहे. सो मी ती दाखवणार. कोणाला जळवणूक होते, माझ्या कपड्यांवरनं होते, मी काय घालणार आहे, काय नाही, काय करणार आहे, ती ज्याची त्याची इच्छा राहिली की तुम्हाला काय घालायचं आहे, काय नाही घालायचं आहे. तुम्ही तुमच्या बजेटनुसार बघा, मी माझ्या बजेटनुसार बघेल. तुम्ही असाल मोठ्याच्या पैशांच्या पोटचे, आम्ही त्यातले नाही आहे. मी जरी रील स्टार जरी असते तरी आमच्या इथे असे काही लोक बोलतात की काय कमी पैसा आहे का, हे आहे का. पण मी भाड्याच्या रूममध्ये राहते आणि मला काही असा हे नाही आहे. भाड्याच्या रूममध्ये राहून मी पण गरीबातच आहे. माझं काय स्वतःचं घर नाही, असं काय हे नाही की बाबा चल मी त्या गोष्टी करू शकते. मी 4 साड्या घेऊ शकते. मी कॉलॅबला आलेली साडी अक्षरशः मी 13 तारखेला घालणार आहे. मी स्वतःने साडी घेतली नाही. माझ्याकडे 3 वर्ष अगोदर साडी माझ्या मिस्टरांनी घेतलेली, ती पडून होती. त्या साडीचं मी आज घागरा शिवलेला आहे. ती माझी मेहनत आहे. माझ्या मिस्टरांना स्वतः तो घागरा खूप आवडला आहे. सो मी तोच घालणार आहे. ज्यांना जळायचं ते जळा, ज्यांना प्रॉब्लेम होतो त्यांनी काय पण करा, पण माझ्या याच्यावरती काय एवढं घेणं देणं आहे मला नाही माहिती. सो मला तुम्हाला हे शेअर करायची होती गोष्ट. मी ब्लॉग काढणार आणि मी माझ्या यूट्यूब फॅमिलीला दाखवणार, सगळ्यांना दाखवणार, कारण की ते माझं कामच आहे की मी ब्लॉगिंग करून तुमच्यापर्यंत आम्ही कसं काय करतो ते तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम आम्ही ते करत असतो. सो ही गोष्ट ज्यांना समजले असेल त्यांनी समजून घ्या, ज्यांना नसेल समजली त्यांना मग मला समोर येऊन बोला, मग मी त्यांना सांगते कशी समजवायची. तर तुमचं जर कुठं दुखत असेल तर ते तुम्ही बाजूला ठेवा. मला तुमच्याशी काही घेणं देणं नाही आहे आणि मला फक्त जयंतीशी घेणं देणं आहे. त्यामुळे मी जयंती येणार, ब्लॉग काढणार आणि ब्लॉग काढत राहणार. जर कोणाचं पोटात दुखत असेल तर दुखू दे. काय माया आली, मायाचं म्हणणं काय विचारलं? दुखू द्या ना कोणाच्या पोटात काय. आणि ते ना आपल्या इथले जरा चाललंय ना की ब्लॉग शूट करते, ब्लॉगसाठीच येते, ब्लॉगच हे चाललंय. मी दाखवते म्हणा माझं आमची तर कशी होते म्हणून. तुम्हाला नाही पटत, तुम्ही ना काय येऊ माझ्या ब्लॉग मध्ये. काय गरज आहे माझ्या ब्लॉग मध्ये यायची? नाही यायचं, 4 हात लांब राहायचं सरळ. नाही जायचं बाबा मला तिच्या ब्लॉग मध्ये. नका येऊ ना. ब्लॉग साठी येतं, तुमच्या घरचं खाते, तुमच्या घरी येते पैसे पाणी विचारायला किंवा कॅमेरा धरून तुमचा काळा थोबडा दाखवते? नाही ना. मी माझी रुटीन दाखवते, मी माझं घरचं दाखवते. मी खाली गेली की काय आमच्या इथे काम चालू आहे ते दाखवते. दुसरं काही मी तुमच्याकडे कॅमेरा घेऊन येते का? सो म्हणजे कसं असतं माहिती आहे का, एखाद्या बाईला पुढे जाऊन देत नाही. हे मला जेव्हा मी आता पुढे जाते ना तर मला आता कळायला लागले. काय बोलतेस? एखादी बाईला कधीच पुढे जाऊन देणार नाही. माणसांना काही घेणं देणं नाही याबद्दल कोणाला, पण बाईंना एवढी हे होती ना, गबस बाईंना एवढी हे होती ना की विचारायलाच नको. तशा आमच्या इथे ज्या आहेत त्यांच्याबद्दल मी तुम्हाला बोलते. बाकी मी तुम्हाला सगळा ब्लॉग दाखवत राहणार आणि सांगत राहील. सो माझे ब्लॉग नक्की बघा, 14 एप्रिलचा पण बघा. आणि मी उद्या आता का आमच्या इकडे बॅनरचं वगैरे काम चालू राहील किंवा मी ते सगळा ब्लॉग तुम्हाला शेअर करेन. तोपर्यंत काळजी घ्या आणि यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असंच प्रेम देत राहा माझी यूट्यूब फॅमिली पण आणि इन्स्टा फॅमिली पण. सो भेटूयात आपण आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये काहीतरी नवीन घेऊन. तोपर्यंत बाय.